आणि आता पण मे बी टेन्शन असतील, पण त्याच्यावरती असं गौर केलं ना टेन्शन वरती, तेव्हा टेन्शन येतं. बट जर टेन्शन वरती असं बाजूला ठेवलं ना तर जरा पण टेन्शन येतं. इव्हन जेव्हा पण हा ऍडमिट होता ना त्या टाइम नंतर ते आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये असं वाटायचं की टेन्शन आहे. लोकांना असं वाटायचं, जसं माझ्या मम्मी पप्पा आहेत तर मम्मी पप्पांना असं वाटायचं की टेन्शन आहे. बट मला कधी ते दिसायचंच नाही की टेन्शन आहे. मला असं वाटायचं ओ नॉर्मल आहे, ठीक आहे. आणि माझं असं होतं की की लक्ष नाही द्यायचं त्या टेन्शनकडे. कारण की जेवढं आपण त्या गोष्टींकडे विचार करून लक्ष देणार ना, तेवढी ती गोष्टी आहे ना आपल्याला मोठी वाटणार. सो त्या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं, त्याला दुर्लक्ष करायचं. आणि जी गोष्ट आपल्याकडे सध्या आहे, आपला आवडता व्यक्ती आहे, 2 टाइमचं जेवण आहे, चांगलं घर आहे, राहतं, घराला छप्पर आहे, फोडणी मारायला राई जिरा आणि कोथमीर आहे, अजून डाळ भात आहे ना बच्चाला. हा अजून काय पाहिजे. मम्मी ह्याला पण खेचते की तू पण स्पिरिच्युअली ऍक्टिव्ह हो, तूही नाम जप कर, कारण की मला तितका अनुभव आलेला आहे. गुड नाईट गाईज. झोपतोय का आपण? हाय गाईज बोल, संपल विषय. हाय गाईज, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. हाय गाईज, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आता मराठी. हाय गाईज, चाय पिलो असं तुझी टोन होती माहिती ना. ओके, सो आता वाजले आहेत 10:15 आणि आज असंच विचार केलं की हिच्या डोक्यामध्ये खुरापत आले की आपण ह्याच्यावर ब्लॉग बनूया. सो आम्ही बोललो ठीक आहे चला बनूया, कारण की हिच्या डोक्यातच कंटेंट येतात, माझ्या डोक्यात तर काही येत नाही. सो ही जसं म्हणते तसं मी रेडी असतो, कारण की मी ऍक्टर आहे. ओके बस. ऍक्टर असतो. ओके, बिनपगारी फुल अधिकारी. ओके नाईस. तो माहिती आहे ना मला तोंडात घुसव. थोडं असं असं लांब ठेवायचं. मी त्या दीदीचं बघितलं इंस्टाग्राम वाल्या, एवढं इथं ठेवायचं, इथं जास्त लांब पण नाही, जास्त जवळ. सो गाईज, आज मला असंच वाटलं की आपण खूप टाइम झालं की व्लॉग बनवतोय, बट आमच्या सोबत काही न्यू सबस्क्रायबर्स आहेत जे आम्हाला ओळखत नाहीत, जे फक्त आमची नावच ओळखतात. सो त्या न्यू सबस्क्रायबर साठी काम चलाव आमचं. येस, सो त्या न्यू सबस्क्रायबर साठी ऍक्च्युली न्यू सबस्क्रायबर साठी आम्ही इंट्रोडक्शन ब्लॉग क्रिएट करतोय, कारण की खूप सारे लोक आहेत जे न्यू आहेत, जे आम्हाला ओळखत नाही. आमचे फक्त नावं ओळखतात आणि बाकी काहीच नाही ओळखत. आणि बाकी फॅमिली मेंबर्स तर आहेतच, फॅमिली फ्रेंड्स वगैरे सगळे आहेतच, ज्यांना आमच्याबद्दल सगळं माहितीये. बट आम्हाला असं आहे की जे न्यू आहेत त्यांना सगळं आमची स्टोरी सगळं माहितीये, सगळं नाही माहितीये फॅमिली वाल्यांना पण. हा म्हणजे ऑलमोस्ट म्हणू शकतो आपण. हा ऑलमोस्ट. सो आम्ही असंच विचार केला की थोडा इंट्रोडक्शन ब्लॉग क्रिएट करायला हवं, कारण की जेव्हा आम्हाला खूप जास्त टाइम असतो तेव्हा आम्ही काहीतरी चॅलेंजेस वगैरे असं विचार करतो करण्यासाठी, जे खूप फन असतं. करण्यासाठी पण मज्जा येते आणि एडिट करताना तर मला खूप मज्जा येते. माझी मज्जा घेण्यामध्ये पण तिला खूप मज्जा येते. ऍक्च्युली खूप मज्जा येते, खूप खूप आणि माझे ब्लूपर्स असे भरून भरून टाकते मी. ऍक्च्युली इंस्टाग्राम वरती टाकायला तर अजून मज्जा येते मला. मज्जा येते तेच काम करायचं कधी पण, अजून मज्जा येते. हा, तर माझं नाव वैभवी बनपट्टे आहे. होतं सॉरी, 1.5 वर्ष आधी. हा, तर माझं नाव वैभवी बनपट्टे होतं. त्यानंतर माझं लग्न झालं ह्याच्यासोबत. ह्याचं नाव सरनेम आहे सागर गवळी, तर माझं नाव आता आहे वैभवी सागर गवळी. ठीक आहे, तर आम्ही दोघं पण IT सेक्टर्स मध्ये आहोत. ठीक आहे, इथून जर्नी तर ठीक आहे. हा सध्याचे सांगतो तुम्हाला की लाईक दोघं पण IT मध्ये आहेत. ती पण जॉब करते, मी पण जॉब करतोय. काही फेजेस होते, उतार चढ होते, पण आम्ही तुम्हाला शेअर करणार आहे. पण सध्या आमच्या इंट्रोडक्शन मध्ये जे महत्वाचं तेच सध्या सांगणार आहे. जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत, सो त्यांच्यासाठी आम्ही दोघं एकमेकांना लग्नाच्या आधीपासून ओळखत होतो. किती इयर्स झाले आपल्याला? 10. आपण कधी भेटलो होतो? नाही 10 होणार आहेत. लवकर, रॅपिड फायर आहे. आपण कधी भेटलो होतो? 2014. हा 2014. आपण रिलेशनशिप मध्ये कधी आलो? आपण रिलेशनशिप मध्ये कधी आलो? 2016-22 सप्टेंबर. हा, त्यानंतर आपली एंगेजमेंट डेट काय? लवकर, रॅपिड फायर आहे, पटपट सांगायचं. जी आता लग्नाच्या आधी केली ती एंगेजमेंट डेट लवकर सांग. तू माझ्या कानामध्ये कशाला सांगतोयस?
एंगेजमेंट ब्रो, तुम्हाला रिंग कधी घातली होती सी? अच्छा तसं म्हण ना. ही? 22 डिसेंबर, हा. त्यानंतर आपल्या लग्नाची डेट काय? 24 डिसेंबर आणि 5 डिसेंबर. माझी बर्थ डेट काय? 1/5/96. तुझ्या मम्मीची बर्थ डेट काय? 5 इयर नाही माहिती मला, विसरून गेलो. ओके, बर्थ डेट तरी सांग. 5 डिसेंबर का 10 डिसेंबर? 5 डिसेंबर 5 आहे. डिसेंबर, हा. त्यानंतर पप्पाची बर्थ डेट काय? लवकर 10 रॅपिड एप्रिल. फायर आहे. 10 एप्रिल. रॅपिड फायरचं रॅपिड फायर करतोय. नाही होणार. नाही होणार. ठीक आहे, लवकर सांग. तुझं फर्स्ट जॉब कधी लागलेला? 2018. त्यानंतर तुझी बर्थ डेट काय? 16/96. नशीब, ते तर लक्षात आहे. ते तर नशीब लक्षात आहे. ओके, सो गाईस, आम्ही लग्नाच्या आधीपासून आम्हाला एकमेकांना ओळखत होतो. खूप इयर्स झाले आम्हाला सोबत राहून. म्हणजे आम्ही कॉलेज टाइम पासून एकत्र आहेत. फर्स्ट इयर मध्ये तरी एवढी ओळख नव्हती आमची. 2014 पासून, इन शॉर्ट 2014 पासून आम्ही ओळखतो एकमेकांना. 2016 मध्ये आम्ही रिलेशनशिप मध्ये आलो. 2016 to 2024 पर्यंत आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो. मग 2024 ला आमचं लग्न झालं आणि आता चालू आहे 2026. किती सिम्पल होतं हे. ओके, तर काय नाही, मी हेच म्हणत होतो की आम्ही कॉलेजमध्ये भेटलोय. फर्स्ट इयरला तर ओळख होती, सेकंड इयर पासून ऑलमोस्ट ओळख झाली, चांगली जमली, वाईब मॅच झाले, सगळं काय प्रॉपर झालं. बट शेवटी मग बेस्ट फ्रेंड बनलो आणि बेस्ट फ्रेंड झाल्यानंतर मग थोडंसं केमिस्ट्री बनली. मग केमिस्ट्री क्लासेस अटेंड करायचं सोडून आम्ही काय नाही, मग त्यानंतर रिलेशनशिप मध्ये आलो आणि एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढा लांब प्रवास म्हणजे होईल. माझं तर होतं, माझ्या डोक्यात आधीपासूनच होतं जरी कोणी आयुष्यात आलं तर ते लाईफ टाइम असणार आहे, जे पण कोणी असेल ते माझ्या आधीपासून होतं डोक्यात. अच्छा. हा, आणि माझं असं होतं की मला माहितीच नव्हतं की आम्ही रिलेशनशिप मध्ये आहे. जेव्हा ह्याने मला प्रपोज केलेला 22 सप्टेंबर 22 सप्टेंबर 2016. 2016, आता 2026 चालू आहे ना, तर 2020 असं तोंडामध्ये बसलेलं आहे माझ्या. ते ठीक आहे, व्हॉट एव्हर इट इज. सो 2016 मध्ये जेव्हा आम्ही लोक रिलेशनशिप मध्ये आलो, जेव्हा ह्याने मला प्रपोज केलं होतं नाईटला, तर रिफ्लेक्ट म्हणून मी ह्याला रिस्पॉन्स नाही दिलेला. विदिन सेकंड दिलेस. हा, विदिन सेकंड दिलेला, विदिन सेकंड मध्ये रिस्पॉन्स दिलेस. बट मला असं वाटलं, सी बेस्ट फ्रेंड आहे, ठीक आहे, आणि बेस्ट फ्रेंडला आय लव्ह यू बोलू शकतं, आय लव्ह यू ब्रो असं म्हणू शकतं. त्याच्यात ब्रो नव्हतं, पण तेव्हा आपण ब्रो नाही म्हणायचो एकमेकांना. ते आता निघालंय की आपण लाईक ब्रो बोलतोय एकमेकांना. तेव्हा थोडी नव्हतं ब्रो, तेव्हा तर आपण असंच बोलायचो. तेव्हा मला असं वाटायचं म्हणजे तू शुअर नव्हती. ऍक्च्युली लोक नव्हती, फन लगाना. मला फन नाही वाटलेलं. बट ह्याने मला मी एक्सपेक्ट नाही केलेलं की हा मला प्रपोज करेल, कारण की हे कोण वंजू काय म्हणणं काय तुझं? नाही असं नाही. लल्लू वंजू नाही असं नाही. सो मी असं एक्सपेक्ट नाही केलेलं की हा मला प्रपोज करेल, कारण की ह्याच्या मागे खूप साऱ्या पोरी लागल्या होत्या ह्याच्या कॉलेज मधल्या. आपल्या सॉरी, माझं एकट्याच कॉलेज, आणि काही विकत नाही घेतले मी ते. ठीक आहे, माझं ब्लॅबरिंग होतंय थोडंसं. ब्लॅबरिंग, इट्स कॉल्ड ब्लॅबरिंग. ते कळलं मला, मी तुझं ते ब्लॅबरिंग वाली ऍक्शन करून दाखवत. हा, तर ह्याच्या मागे ऑलरेडी खूप साऱ्या पोरी होत्या, कारण की तेव्हा हा थोडा चांगला दिसायचा. आणि तू हर ह्याच्यावरती रिॲक्शन दे ना. तेव्हा म्हणजे आता चांगला दिसत नाही. तुझं हर ह्याच्यावरती रिॲक्शन देणं मॅन्डेटरी आहे. पहिले सुन तो ले मेरी बातों को. ठीक आहे, अभी सुनता है मैं. हा, सो तेव्हा हा थोडासा चांगला दिसायचा. मग ह्याला ना खूप सारे प्रपोजल्स आले होते, आणि माझं असं होतं की मी ह्याला चिडवण्याच्या मागे होती. जी पोरगी भेटली त्या पोरीच्या मागे नादामाने ह्याला चिडवा. ओके, सो असे खूप साऱ्या पोरी होत्या ह्याला आवडायचा. सॉरी, त्या पोरींना हा आवडायचा. बोलू दे ब्रो, बोलू दे. आता गप झालं म्हणून गप झालं. सो खूप साऱ्या पोरी होत्या ज्यांना हा आवडायचा, आणि त्यांनी ह्याला प्रपोज केलं होतं. सो त्यामुळे मी काय ह्याला एवढं सिरियसली घेतलं नव्हतं ह्याचं प्रपोजल. आणि मला असं वाटत होतं की ठीक आहे, हे कॉलेज संपल्यापर्यंतचं फ्लिंग आहे, आणि हे कॉलेज संपल्यानंतर हा उडून जाणार आहे फ्लिंग.
सो मी ह्याला जास्त सिरियसली घेतलं नव्हतं. बट तरी पण आमचं कॉलेज संपलं, मग आम्ही तरीही कॉन्टॅक्ट मध्ये होतो. मग त्यानंतर कॉन्टॅक्ट मध्ये राहून आम्हा लोकांना कधी असं फीलच नाही झालं की ओ 1 वर्ष निघून गेला. त्यानंतर 2 वर्ष आलं. त्यानंतर ऍक्च्युली मला आठवते की तेव्हा हाईक होता आणि हाईक वरती आम्ही पोस्ट टाकायचो, स्टोरीज टाकायचो. तर त्यामध्ये मी एक स्टोरी टाकलेली की आम्हाला 3 इयर्स झालेले. तर 3 इयर्सच्या टाइमला मी एक स्टोरी टाकली होती आणि तेव्हा मला वाटत होतं की आम्हाला 3 इयर्स झाले आहेत, लिटरली 3 इयर्स. माझ्याकडे तो वाला इमेज अजूनपर्यंत आहे. तसा हाय ठीक आहे. सो तो वाला जो इमेज ना तो माझ्याकडे अजूनपर्यंत आहे. म्हणजे इयर्स कसे निघून गेले समजलंच नाही दोघांना पण. अजून पण असं वाटतं की अरे आताशी 3-4 वर्ष झालेत सोबत. जसं ऑलमोस्ट आता या सप्टेंबरला 10 वर्ष, प्रॉपर 10 वर्ष कम्प्लीट होतील आम्हाला, है ना? प्रॉपर सोबत येऊन 10 वर्ष कम्प्लीट होतील. त्याच्यानंतर पण लग्नाला आम्हाला डिसेंबरला 11 होतील. 11 कम्प्लीट होतील. 16 ते 17, 17 ते 18, 18 ते 19, नाही, ओके कितीतरी होतील. 10 की 11 काहीतरी होतील वर्ष कम्प्लीट. बट किती पण वर्ष कम्प्लीट झाली तरी पण वाटतच नाही. आता ते फिलिंग का होतं, कारण की आपण कसं असतो की रिलेशनशिप मध्ये आल्यावरती जर आपण एकमेकांना बांधून ठेवण्यामध्ये जास्त गुंततो ना, तर मग ते फ्रीडम नाही भेटत रिलेशनशिप मध्ये. मेन ते एक गोष्ट असते. फ्रीडम म्हणजे काय, आता जसं आम्ही लोक रिलेशनशिप मध्ये होतो, बट स्टील आम्हाला असं वाटायचंच नाही की आम्ही रिलेशनशिप मध्ये, आम्ही असंच लाईक बेस्ट फ्रेंड सारखंच राहायचो. आता पण आम्ही तसंच राहतो. आम्ही दोघांना पण एकमेकांना लाईक टपली पण मारू शकतो, म्हणजे नॉर्मली बिहेव करू शकतो जसं आम्ही आधी होतो. ओके. आणि ते एवढं आमच्या दोघांमधलं कोणी पण एवढं मनावरती घेत नाही या गोष्टी. सो ते आमचं आधीपासूनच ठरलेलं होतं की आम्ही तसंच एकमेकांना ट्रीट करतोय जसं आम्ही बेस्ट फ्रेंडला ट्रीट करतो. इव्हन आम्ही कोणत्या पण फ्रेंड्स मध्ये जरी गेलो ना, तर खूप सारे आमचे कपल्स फ्रेंड्स असे होते की ते लोक आहेत ना असे ग्रुपमध्ये यायचे, बट स्टील ते लोक आहेत ना असे वेगळे वेगळे चालायचे, एकदम असे लवी डवी कपल सारखे. आणि आमचं असायचं की हा इकडे मी एकीकडे, ह्याच्यामध्ये मी माझ्या ह्याच्यामध्ये. जोपर्यंत आमच्या दोघांना एकमेकांचं असं लाईक जेवलास का, जेवलीस का, पाणी हवंय का, तुला काय हवंय का, बाबू तोपर्यंत सोनावाला एवढचं नव्हतं. म्हणजे तसं वाला केलं पण नाही. बाबू सोनावाला आमचा आहे पण नाही ऍक्च्युली. आणि आम्हाला तसं आवडत पण नाही. सिम्पल आहे, फ्रेंड्स मध्ये गेलं, फ्रेंड सारखं राहायचं सगळ्यात. म्हणजे ठीक आहे, आपण फ्रेंड सारखंच राहतो. घरामध्ये पण आम्ही फ्रेंड सारखंच राहतो. हा, घरामध्ये पण फ्रेंड, पण फ्रेंड्स मध्ये जाऊन जर आपण लव्ह झालं तर ते पण ऑकवर्ड होतात. सिम्पल लॉजिक आहे की आपण बाबा की फ्रेंड्स मध्ये फ्रेंड्स मध्ये फुल एन्जॉय करायचा. तू तुझं एन्जॉय कर, मी माझं एन्जॉय कर, मग ती मजा येते. जर आपण एकत्र राहिलो, लवे डवे पण करत राहते तर घरी पण करू शकतो. म्हणजे इन शॉर्ट आपण घरी बसून पण बोलू शकतो ना त्या गोष्टी, त्यांच्यामध्ये जाऊन कशाला बोलायच्या, त्यांच्यामध्ये आपण एन्जॉय करायचं मस्त. 2021 नंतर ऍक्च्युली आमचे थोडेसे स्ट्रगल स्टार्ट झाले. थोडेसे नाही, खूप जास्त. सो असं नाहीये की कोणतं रिलेशन सफर नाही करत आलं असणार आहे, खूप सफर करत आलं असणार आहे. जे पण रिलेशनला खूप इयर्स झाले असतात ना, त्या लोकांनी सगळे फेजेस बघितलेले असतात. आणि आमचं रिलेशन पण सेम आहे की आम्ही जितके पण इयर्स एकमेकांसोबत काढलेत ना, इव्हन हा इयर पण, लग्नानंतरचा इयर पण, जे आम्ही एक्सपेक्ट नाही केलं असेल ना, जे कोणीच एक्सपेक्ट नाही केलं असेल ना, ते सगळे फेजेस आलेत. फायनान्शियल फेजेस आलेत, हेल्थ रिलेटेड आलेत. म्हणजे कसं असतं, समोरचा माणूस तसा कम्पॅटेबल असायला पाहिजे आपल्याला घेऊन, आणि ट्रस्ट वरती असायला पाहिजे. सो ते जे फेजेस येतात जातात, लाईफ आहे, लाईफ हॅपन्स, बट ते जे फेजेस येतात आणि जातात ना, तर मग समोरचा माणूस जर आपल्याला तेवढं हे देत असेल ना, इम्पॉर्टन्स या तो तुम्हाला समजून घेतोय, या तुम्ही कुठल्या तरी फेज मध्ये तो तुला समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला बोलण्यापेक्षा तो समजून घेतोय की तुमची कंडिशन काय आणि तुम्हाला त्याच्यातून बाहेरला मदत करतोय, ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मग तुला काय म्हणायचंय? म्हणजे माझं बोलणं असं आहे की समोरचा माणूस काय बोलू शकतो आपण, म्हणजे कम्पॅटेबल असायला पाहिजे तुमच्या विचारांना घेऊन, स्वतःच्या विचारांना घेऊन. त्यानंतर सिक्युरिटी प्रोव्हाइड करायला पाहिजे. जसं की मी गर्ल आहे, हा बॉय आहे, तर ह्याने मला सिक्युरिटी तेवढी प्रोव्हाइड करून ठेवलेली आहे आधीच की मी ह्याच्यासोबत सेफ आहे, म्हणजे हर एक गोष्टींमध्ये. सो तेवढं कम्पॅटेबल असायला पाहिजे रिलेशनशिप त्या सगळ्या थिंग्स मधून जाण्यासाठी. जर हे सगळे थिंग्स आहेत ना, मला असं वाटतं दुसऱ्या कोणाच्या लाईफ मध्ये आले असते तर ऑफकोर्स त्यांचं रिलेशनशिप मे बी जर वीक असतं ना, म्हणजे मी आता माझंच बोलतो, जर आमचं रिलेशनशिप तितकं वीक असतं ना, तर मग ते कधीच हे झालं असतं. म्हणजे त्या फेज मध्ये हार मानली असती, आपापले गप राहिले असते, असं समजू शकता तुम्ही. येस.
बट मे बी आमच्या लग्नाच्या आधीच्या टाइमला जेवढा आम्ही रिलेशनशिप मध्ये आम्ही फेस केलेला आहे ना, त्यामुळेच ऍक्च्युली आम्ही एवढे कम्पॅटेबल झालो आहेत ना एकमेकांना घेऊन, स्ट्रॉंगर. की आम्हाला माहिती आहे की आम्ही दोघं एकमेकांसाठी किती इम्पॉर्टंट आहोत असं म्हणू शकतो आम्ही. सो हे होतं आमचं जस्ट ओव्हरव्ह्यू. सो आता डीप मध्ये जायचं म्हटलं की लग्नाच्या आधी मला असं वाटायचं की लग्नाच्या नंतर हा चेंज होईल. हा, जसं मीला मारणार, सोडणार, बाहेर जाऊ नाही देणार, हे नाही करायचं, ते नाही करायचं, असं नाही पाहिजे, तसं नाही पाहिजे, असं करेल, ही जे असे विचार होते. आणि मी त्या विचाराचा आहे पण नाही, मी असं की ओपन माइंडेड आहे बाबा, मेरे को भी मजा करना है, तू भी मजा कर, असं वाटलं मी. हा ते आहे. बट मला असं वाटायचं की म्हणजे लाईक हा चेंज होईल म्हणजे सगळ्यांनाच वाटतं जेव्हा आपण रिलेशनशिप मध्ये असतो तेव्हा ते बॉयचं बिहेवियर, आणि खूप साऱ्या लोकांना बघितलंय की नंतर ते लग्नानंतर चेंज होतात. जसं की मॅच्युअर्ड होऊन जातात एकदमच, है ना? मॅच्युअर नाही बोलू शकत ब्रो, मग बिहेवियर चेंज होऊन जातं. सिक्युरिटी जरा, इनसिक्युरिटी जरा जास्त वाढते हा, राईट. गर्लला घेऊन की अरे ही कुणासोबत फिरत नसेल, अरे ही ते कुणासोबत कधी बोलत होतं नसेल. माहिती का, जेव्हा त्यांचं तेवढं बॉन्डिंग नाहीये, Trust या हा बॉन्डिंग म्हण, ट्रस्ट म्हण, ज्या पण गोष्टी त्या आधी क्लिअर नसतात बट त्यांच्यामध्ये. मी आपलं सांगते. नाही नाही, मी तुला सांगतोय रे, अशा गोष्टी असल्यानंतरच या गोष्टी होतात. आणि आपल्यामध्ये तसं नव्हतं. आपल्यामध्ये आपल्याला माहिती की बाबा मी जरी इकडे गेलो कोणाकडे तरी तुला माहिती होतं की इकडेच येणार रिटर्न, आणि तू पण गेले तर तू पण इकडेच येणार, हे मला पण माहिती होतं. सो त्याच्यामुळे आपण कधी आपल्याला Actually बॉन्ड आपण कधी नाही. कोणाकडे गेलोच नाहीये पहिली गोष्ट. तसं नाही, आता बघ फ्रेंड्स मध्ये गेलो तरी इन्सिक्युरिटीज होतात, तसं वाटलं. मी असं म्हणत होती की कम्पॅटेबल असायला पाहिजे रिलेशनशिप या सगळ्या गोष्टीला फेस करण्यासाठी. जर जसं आमचं रिलेशनशिप तेवढं कम्पॅटेबल होतं जस्ट बिकॉज आमच्या पास्ट लग्नाच्या आधी तेवढं आम्ही फेस करत आलो आहे हर एक गोष्टींना म्हणा, एकमेकांना सपोर्ट करायला, एकमेकांचा आधार बनायला. त्यानंतर जर ह्याला कुठे लो वाटतंय तर मग हा माझ्याकडे ओपनली येऊन बोलू शकतो. एवढं ओपन मी स्वतःला ठेवलेलं, म्हणजे मी ह्याला क्विकली जज नाही करणार हर एक गोष्टीसाठी. इव्हन आता पण जर ह्याला काही वाटलं, ह्याला काही हवंय, ह्याला जर कुठे वाटते, कुणाची बिचिंग जरी करायची असेल तरी हा ओपनली येऊन माझ्याकडे बोलू शकतो. तेवढं ओपन म्हणजे मी स्वतःला ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर मीही ह्याच्याकडे जाऊन बोलू शकते, तेवढं ओपन ह्याने पण माझ्यासाठी सगळं ठेवलेलं आहे की पटकन हा जज नाही करणार ना, पटकन मी जज करणार की अरे तू असं कसं बोलू शकतो या व्यक्तीबद्दल, त्या व्यक्तीबद्दल. नाही, आम्ही समजून घेतो आणि देन मग नंतर कुठे समोरच्याचं चुकलं असेल तर मग तिकडे रिपेअर करतो. सो हे एक असतं कम्पॅटेबिलिटी आणि ट्रस्ट, आणि जे तुम्ही काय म्हणाल ते. ओके, ट्रस्ट तर असणं इम्पॉर्टंटच आहे रिलेशनशिप मध्ये. ट्रस्ट तर असायलाच पाहिजे, पण ते ट्रस्ट फक्त बोलण्याने येत नाही. ते ट्रस्ट त्यांना बिल्ड करावं लागतं दोन्ही साईड. सो इट्स लाईक बिल्डिंग अ ब्लॉक्स. जेवढं तुम्ही बनवत जाणार तेवढं ते बिल्ड जास्त खंबीर होत जाणार. जेवढं तुम्ही त्यावरती सिमेंट, माती, रेती असं एकदम कच्च्या पद्धतीचं लावणार तेवढं ते ब्रेक होणार नंतर एका टिचकीमध्येच. सो कोणतंही रिलेशन असू दे, ते एका टिचकीमध्ये मग रिलेशन ब्रेक होऊ शकतं. सो ट्रस्ट पण तेवढं इम्पॉर्टंट असतं हर एक रिलेशनशिप मध्ये. आता आमच्या लग्नाच्या आधी 2021 मध्ये आता एक गोष्ट होती की मी जसं म्हंटल की मला आहे ना असं वाटत नव्हतं की आमचं रिलेशन एवढं लांबपर्यंत टिकेल, कारण की ऍक्च्युली मी विचार नाही केलेला की हा माझ्या लाईफ मध्ये कोणीतरी येईल आणि मग त्यानंतर मला लव्ह मॅरेज करायचं. ऍक्च्युली मी त्या टाइमला विचार केलेला की मला लव्ह मॅरेज नाही करायचं, मला अरेंजेस मॅरेज करायचं आहे. त्यामुळे मी एवढं एक्सपेक्ट नाही करून चालत होती की मला लव्ह मॅरेज करायचं आहे वगैरे वगैरे. आणि माझ्याच्यात पण काय असं काही एक्सपेक्टेशन नव्हतेच, जे होया आपल्या झाले, मी फक्त फ्लो मध्ये गेलो बस, एवढंच. माझ्या मनात पण असं काय नव्हतं की लव्ह मॅरेज करायचं नाही करायचं. माझं असं होतं की लाईफमध्ये जो पण कोण भेटेल पार्टनर, तो जर चांगला भेटला तर मग काय असून ते आपण करायचं, बस एवढंच होतं. येस. सो माझं पण सेम तसंच, लाईक लव्ह मॅरेज करायचं असं काही विचार नव्हता माझं. जर असंच होतं की ठीक आहे नाही करायचंय, ऑरेल्स मम्मी पप्पा शोधून काढतील जे पण असेल ते, जे पण देवाची इच्छा असेल ते. मी आधीपासून माझं असंच आहे की राम भरोसा आहे, जे काही करायचंय राम भरोसे, जास्त विचार नाही करायचा हर एक गोष्टींमध्ये. सो माझं असंच होतं. मग त्यानंतर जेव्हा ह्याने मला प्रपोज केलं, त्यानंतर आम्ही रिलेशनशिप मध्ये आलो. 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली. मग आता माझ्या फॅमिलीकडून दबाव यायला लागला की घरी सांग, घरी सांग, घरी सांग. मग नंतर घरी सांगायला लागलं. त्यानंतर मग आमचं थोडं स्ट्रगल स्टार्ट झालं
त्या गोष्टींना घेऊन बोला, या हर एक गोष्टींमध्ये थोडं थोडं स्ट्रगल असतं. हर एक रिलेशनशिप मध्ये स्ट्रगल असतं. कोणतंच रिलेशनशिप असं नसतं की जे स्ट्रगल नसतं त्यांच्या रिलेशनशिप मध्ये. ते लोकांकडून सगळीकडून स्ट्रगल असतं. आता काय काय एक्सप्लेन करू, इन शॉर्ट स्ट्रगल असतं. सिंपल, उतार चढाव सगळ्याच्या लाईफ मध्ये असतात. असं जाणं आहेच तुम्हाला. हो, कुठे सरळ तुम्हाला रस्ता नसणारच आहे. करेक्ट. तर सेम आमच्या पण रिलेशनशिप मध्ये होतं. मग 2021 मध्ये इतकं हायपर सिच्युएशन झालं होतं, मला आठवत आहे जानेवारी फेब्रुवारी मध्ये, की सहन नाही होत होतं. आणि माझ्याकडे असं होतं की माझ्यासाठी बेस्ट फ्रेंड म्हणून हाच एक होता, आणि ह्याच्याकडे होते म्हणजे फ्रेंड्स आहेत ह्याचे पण, आता पण आहेत. माझ्याकडे बेस्ट फ्रेंड म्हणून हाच एक होता. देन मग मला स्पिरिच्युअल काय बोलू शकतो पाथ भेटला. स्पिरिच्युअल जर्नी चालू झाली. स्पिरिच्युअल जर्नी चालू झाली माझी. इट्स लाईक की आपण जसं फ्रेंड्सला जाऊन सांगतो तसं मी जाऊन कृष्णाला सांगायचे, इन शॉर्ट. सो असं नाही की डायरेक्टली मी जाऊन कृष्णाला सांगायची, नाही. ऍक्च्युली त्याच्यामध्ये मागे पण एक खूप भारी एक्सपिरियन्स होता माझं, की लाईक मी जेव्हा पण असं टेन्शन मध्ये असायचे आणि जेव्हा पण मी असं विचार करायचे ना एका गोष्टींबद्दल की मी हे करू की नको करू, तर करू या नको करू, या दोघांमधलं जे ह्याच्या मधोमधचा मग जो मार्ग आहे ना तो देव स्वतःच काढून द्यायचा. लाईक मी जसं युट्यूब ओपन करायचे ना तेव्हा गौरगोपाल दास आहेत ना, त्यांचे जे काय बोलू शकतो Podcast. प्रवचन, पॉडकास्ट नाही, प्रवचन, बरोबर, प्रवचन म्हणा या इंटरव्ह्यूज, ते खूप आहे ना असं मी आधी ऐकायची 2021 मध्ये. बॅक देन तेव्हा प्रेमानंद महाराज माहित नाही तेव्हा हे होते. हा, म्हणजे तेव्हा ते इतके हे म्हणजे ओळखीचेच नव्हते असं म्हणू शकतो. गौरगोपाल दास बद्दल मी बुक पण वाचलं होतं. त्यांचं जे एक बुक आहे लाईफ अमेझिंग सिक्रेट, ती एकदम भारी बुक आहे. तर त्यामुळे मला ना त्यांचं आहे ना ते ज्या पद्धतीने बोलतात ना तर ते ना खूप असं डोक्यामध्ये बसून गेलेलं. त्यामुळे मी त्यांची बुक पण वाचली होती. ते इतके भारी एक्सप्लेन करतात ना. तर जेव्हा पण मला असं क्वेश्चन यायचं ना की मी हे करू की नको करू, अचानक युट्यूब ओपन केला आणि त्यांच्याकडून ते आन्सर भेटून जायचं. आणि हे एकदा नाही, ऑल द टाइम माझ्यासोबत असं व्हायचं की जेव्हा पण मी युट्यूब ओपन करायचं आणि माझ्या मनामध्ये काय क्वेश्चन असेल, युट्यूब ओपन केलं, अचानक ते फीड मध्ये यायचं, लाईक रील्स मध्ये स्क्रोल करता करता, आणि त्याचा आन्सर भेटून जायचं मला. लाईक मला इथपर्यंत आलं होतं की मी ह्याला सोडून देते, इथपर्यंत आलं होतं की लाईक ते स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये की आता नाही सहन होते, ह्याला पण नाही होते आणि जास्तच होत आहे सगळ्या गोष्टी. सो त्या टाइमला असं झालेलं की मी लिटरली स्क्रोल करता 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 मला त्याचा आन्सर पण भेटला. लाईक विचार केला आणि त्याचा आन्सर देवाने समोर स्वतःहून आणून असं ताटलीमध्ये परसून दिलेलं आहे. अशा गोष्टी सांगते तुला नंतर सगळ्या गोष्टी एकट्यात मध्ये सांगते, ठीक आहे. सो अशा सगळ्या गोष्टी होत्या जे त्या टाइमला झालं होतं 2021 मध्ये. देन मग त्यानंतर मग मला असं जाणवलं की माझ्यामध्ये चेंजेस होत आहेत. दॅट इज गुड चेंजेस. तर मला ते एक्सेप्ट करायला हवं. आपल्याला चेंज होणं गरजेचं आहे. तर तेव्हा मी एवढं स्पिरिच्युअली ऍक्टिव्ह नव्हते. आता मी आहे असं म्हणू शकते. बिकॉज ऑफ 2021 पासून जे मी रिच्युअल्स फॉलो करत आली आहे, चॅन्टिंग करत आली आहे, रोजचं चॅन्टिंग, नाम जप, हे सगळ्या गोष्टी आहेत ना ऍक्च्युली वर्क करतात. माझ्या लाईफ मध्ये केलेलं आहे. चॅन्टिंग आणि नाम जप सेमच आहे. हा, ओके, ठीक आहे. सो आपण वेगळं सो जे पण मी करत आली आहे ते मग माझ्या लाईफ मध्ये खूप जास्त मला हेल्पफुल केलेलं आहे. तर मी माझ्या लाईफ मधले जेवढे पण एक्सपिरियन्स तेव्हापासून ते आतापर्यंत जेवढे पण 2021 पासून ते 2026 लाईक 5 इयर्स जेवढे पण एक्सपिरियन्स आहेत ना आतापर्यंत वाले, तेवढ्या एक्सपिरियन्सला घेऊन मी आता ह्याला थोडं थोडं शिकवते की तू पण कर, तू पण म्हणजे लाईक तू पण स्पिरिच्युअल पाथ मध्ये ये माझ्यासोबत. मला वाटतं मी हार्डली 6 मंथच्या अगोदर झालं असेल ना येऊन स्पिरिच्युअलचे चालू केलं ते. सो कसं असताना मी ऐकलं होतं की जेव्हा म्हणजे कुठेतरी लिहिलेलं आहे, म्हणजे मी ऐकलं होतं भागवत गीतेमध्ये या कुठेतरी, की जर दाम्पत्य जीवन मध्ये एक व्यक्ती एक ह्युमन बिंग, ठीक आहे, इंग्लिश हिंदी थोडं कच्चा आहे माझं. नाही तू बरोबर म्हणते, पण तू एक व्यक्ती बोलून दोघांकडे हात दाखवतो, पण मी विचार करते दोघांमधला एक व्यक्ती जर स्पिरिच्युअली जास्त ऍक्टिव्ह असेल, नामजप जास्त करत असेल, सो कसं होतं ना तिकडे स्केल असतं की तुम्ही जेवढं स्पिरिच्युअली ऍक्टिव्ह असणार ना
तेवढे ना तुम्ही देवाकडे अजून वाहत जाणार. म्हणजे तो पुढे व्यक्ती आहे ना, असं रस्त्यात एक गाडी चालू केली, स्टॉप नाही केले, ती चालत राहिली मग मी पुढे जाणार आणि मग मागे राहणार. एक व्यक्ती मागे राहणार, एक व्यक्ती पुढे राहणार. बट जर दोघांनी एक सोबत सीट वरती बसलोय आणि एक सोबत गाडी चालू केली आहे, तर मग दोघं पण मागे नाही राहणार, दोघंही पुढेच जाणार. सो स्पिरिच्युअलनेसचं तसंच असतं. देवाचं नामजप वगैरे आहेत ना, तसंच असतं की दोघांनीही स्टार्ट केलं ना, तर दोघंही एकाच पाथ तर एकच आहे, गोल तर एकच आहे, त्याच्याकडेच जायचं, देवाकडेच. सो ते एकच गोल आहे. सो दोघांनी पण असं एक सोबत स्टार्ट केलं ना, तर दोघं पण तिथपर्यंत पोहोचू शकतात. हे मी वाचलं होतं. त्यामुळे मग मी ह्याला पण खेचते की तू पण स्पिरिच्युअली ऍक्टिव्ह हो, तूही नामजप कर. कारण की मला तितका अनुभव आलेला आहे आणि इतके भारी भारी अनुभव आहेत. सांगू दादाचं वालं? हा, तर दादाचा वाला नाही, म्हणजे माहित नाही कितपत राईट आहे कितपत रॉंग आहे, पण आमचा प्रय होता की नाही मी स्टार्ट पासून सांगते. ठीक सो आहे. 2021 मध्ये पासून आमचं ते हार्ड कोर जीवन स्टार्ट झालेलं, ऍक्च्युअल जीवन म्हणू शकतो आम्ही. कारण की त्याच्या आधी आम्ही आमच्या लालाला वर्ल्ड मध्ये होतो, त्यानंतर ते लालाला वर्ल्ड 2021 मध्ये तुटलं आणि नंतर मग समजलं की ऍक्च्युअल स्ट्रगल काय असतं. बिंग इन रिलेशनशिप ऍक्च्युअल स्ट्रगल कुठे येतं. नंतर मग मी रोज नामजप, रोज 2021 नाही बोलू शकत, बट 2021 पूर्ण इयर संपला. मी गौरगोपाल दासला खूप जास्त फॉलो करायचे आणि ऍक्च्युली मी आता पण त्यांना फॉलो करते. नॉलेज भेटतं या गोष्टींबद्दल. सो एक इयर मी त्यांना बघितलं, त्यानंतर मग मला समजलं की चॅन्टिंग किती इम्पॉर्टंट आहे. तर मग मी रोज डेली जीवनमध्ये थोडं करत दिवसाचा 15 मिनिटं का होईना मी ट्राय करायची की जिकडे पण असेल तिकडे चॅन्ट करायला स्टार्ट करायचं. सो लाईक हातावरती मोजायचं, चॅन्टिंग करायचं, कोणत्याही तुम्हाला जे देवाचं नाव वाटतं ते तुम्ही देवाचं नाव चॅन्ट करायचं, असं वाला. सो चॅन्टिंग स्टार्ट केलं 2022 पासून. आलं 2023. सो 2023च्या नोव्हेंबर नाही 2023ला नाही 2023ला हा मला बोलला की जोपर्यंत दादाचं लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न नाही करू शकत, हा असं मला म्हणाला. 2022लाच म्हणालेला, पण 2023ला जरा गोष्टी जास्त सिरियस झाल्या. कारण की 2023 आलं, माझं पण वय वाढत चाललेलं, म्हणजे घरचे पण फोर्स करत होते की लग्न कर. तर मग ते प्रेशर अजून हाय होत होतं. सो मी देवाला सारखं म्हणत होती, म्हणजे कृष्णाला सारखं म्हणत होती की यार काहीतरी असं मॅजिक होऊ दे की होऊन जाऊ दे हे, की तुझ्या मनात जर असेल ना आमच्या दोघांचं, तर मग एकतर तू पहिले भेटवायलाच नाही हवं होतं, दुसरी गोष्ट भेटवलं तरी तिकडेच ब्रेक करायला हवं होतं. कारण की तुला माहितीच आहे की मी तुला होणार नाही, हा पुढे काय होणार नाहीये. तर मग कशाला आतापर्यंत इथपर्यंत आणलंच मला. मग मी असं डेली हेच म्हणायची, मग कशाला आणलं जर तुला इथपर्यंत नेऊन तोडायचंच होतं तर. मग माझ्या डोक्यामध्ये हेच चालायचं ऑल द टाइम की जर तुला इथपर्यंत आणून तोडायचं तर मग तू मला आधी कशालाच भेटवलंस. जर नाही तोडायचं तर मग वर्कआउट कराव थिंग्स, आणि ते तुझ्याच हातात आहे, मला माहितीये की तू करशीलच काय ना काहीतरी. सो मी असं डेली म्हणायची लाईक. आणि जेव्हा पण दादा आहेत ना, म्हणजे ह्याचे भाऊ, माझे दादा लागतील ते, काय लागतील, माझा भाऊ, ह्याचा भाऊ, तुझा धीर लागणार, धीरच म्हणतात ना? मला हिंदीमध्ये माहिती जेठ म्हणतात त्यांना, मराठीमध्ये धीरच म्हणतात वाटतं, पण ठीक आहे. ओके, सो दादाच म्हणूयात आपण त्यांना पण. ठीक आहे. तुझा दादा माझा दादा. अरे तसं नसतं रे. ओके, ह्यांचे दादा पोरगी बघायला जायचे, बट व्हायचंच नाही, काय थिंग्स वर्कआउट व्हायचंच नाही. की असं ना आपल्याला विचार असतात की बाबा आपल्याला असा पार्टनर हवा आहे, तर तसा पार्टनर भेटत नाही. कम्पॅटेबल पर्सन विचारांवर वगैरे, म्हणजे जसा हवाय माणसाला, जसं त्यांनी विचार केला की बाबा आपला पार्टनर असा असावा, तसं नव्हतं भेटत. हो. सो सेम जसा हा म्हणाला, कॉपी पेस्ट. सो सेम. तर दादांना भेटत नव्हते कम्पॅटेबल पर्सन, त्यांच्या विचारांसारखे पर्सन. सो ते झालं की आलं 2023च ऑक्टोबर. सो मी आणि समथिंग लाईक ते गेले होते, म्हणजे हे सगळे गेले होते पोरीच्या घरी बघण्यासाठी. हा, आणि ऑक्टोबर होतं का नोव्हेंबर होतं? नोव्हेंबर होतं, मला आठवतंय. मला महिन्याच नाही आठवतंय, मला नोव्हेंबर आठवतंय. मिड ऑफ दी इयर बोललो. मला ऑक्टोबर का नोव्हेंबर आठवतंय, 2023 आठवतंय, कारण की त्या टाइमला नंतर 2024च्या जानेवारीला लग्न झालेलं दादाचं. हा.
सो 2023 मध्ये ऑक्टोबरमध्ये हे गेले होते पोरीच्या घरी बघायला. आणि ऍक्च्युली मी खूप जास्त प्रे केलं होतं कृष्णला की बघ यार प्लीज काहीतरी कर. एकतर जर तुझ्या मनात इच्छा असेल ना तर होऊन जाऊ दे, जर तुझ्या मनात इच्छा नाहीये तर मला आत्ताच हिंट दे, मग मी पुढे काय विचार करायचा ना ते मी माझं ठरवेन. त्यानंतर तुझं काय नाही चालणार आहे. सो मी असं विचार केलेला. आय नो हे धमकी आहे बट ठीक आहे, हे असं होतं. देवाला धमकी देते. होतं यार, असं बेस्ट फ्रेंड सारखं बोलू शकतो आपण. काही जण आई बाप मानतात, मी बेस्ट फ्रेंड मानते तर मी बेस्ट फ्रेंड सारखं बोलते. कारण की माझ्या लाईफ मध्ये बेस्ट फ्रेंड म्हणजे तेच आहेत आधीपासून आत्तापासून 2021 पासून बेस्ट फ्रेंड असं वाला. सो येस, सो मी विचार केला की बघा तर तू जर नाही केलास ना तर मग मी पुढचा विचार करून घेईन की मला काय करायचं. तर मग तर होऊन जाऊ दे, नाही तर बघू. आणि ऍक्च्युली मला आठवते की मी सकाळ सकाळी ऑफिसला निघाली, ह्याचा मला व्हॉट्सअप वरती टेक्स्ट आला. तर मी ओपन केलं, ह्याने मला सांगितलं की गेस व्हॉट काय झालं तिकडे. तर मग मी बोलली काय झालं. तर मग ह्याने बोललं की ना मी जसं एंट्री केली ना पोरीच्या घरामध्ये, म्हणजे ते पोरीचं घर नव्हतं, काकांचं घर होतं त्यांच्या. नाव काय मामांचं, काकांचं सुनील मामांचं घर होतं ते. जसं एंट्री केली ना मी, समोरच कृष्णाचा मोठा फोटो होता. एवढा मोठा पोर्ट्रेट की आय गेस माझ्या हाईट पेक्षा पण उंच होता. आणि हा. एवढा सुंदर आणि सुरेख ना, बघूनच असे डोळे एकदम म्हणजे स्तब्ध राहिले असे. हा, एवढं आणि- मस्त होतं. आणि लिटरली मी बसमध्ये होती, मला असं लाईक हॅपी काय म्हणतो, खुशी. चेस्ट फुलून येतं ना तसं मला Happiness झालं भरून येतो होतं. पूर्ण. हा, फुल हॅपीनेस भरून आला होता ना. ऍक्च्युली मस्त. नंतर त्या पोरीसोबत त्यांचं जुळलं, जुळलं पण आहे, लग्न पण झालं. लग्न पण झालं लगेच 1-2 महिन्यामध्येच लग्न झालं. हम्म. जास्त टाइम पण नाही लागला यार. की लाईक विचार, काही जण कसं 6 महिना घेतात, वर्षभर घेतात वर्षभर लग्न घेतात. करायला, नाही 2 महिन्यामध्ये लग्न पण झालं. म्हणजे मला असं झालं यार कृष्ण किती फास्ट आहेस तू. या ब्लॉगचा उद्देश हेच होता की आम्हाला सांगायचं होतं की मॅनिफेस्टेशन, चॅन्टिंग हे लाईफ मध्ये किती हेल्पफुल आहे. इन शॉर्ट स्पिरिच्युअल आमच्या जर्नी पण मस्त आहे. आहे. स्पिरिच्युअल जर्नीच खूप मोठी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इज करून जातात.